नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघत आहोत हिरव्या लसणाचे आयते। मी बाजारामध्ये गेली होती तर मला छान असा हा हिरवा लसूण मिळालेला आहे। मी विचार केला आता हिरवा लसूण एकदम ताजा आहे तर ह्याचे आपण छान असे आयते तयार करून घ्यावेत। तर ह्याचे मी समोरचे हिरवे पानं जे होते ते कापून घेतलेले आहे आणि हा जो मागचा भाग आहे ना तर ते मी आले लसूण पेस्ट म्हणून तयार करून घेणार आहे। लसणाचा पाला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेत आहे। बारीक चिरल्यामुळे मिक्सरमधनं ह्याची बारीक पेस्ट करायला आपल्याला सोपं जाते। आता हा चिरून घेतलेला लसणाचा पाला मी मिक्सरच्या पॉटमध्ये घातला आहे। त्यामध्ये थोडी हिरवी कोथिंबीर आणि 3 हिरव्या मिरच्यासुद्धा घालत आहे। थोडं पाणी घालून मिश्रण छान वाटून घ्यायचं आहे। ह्याची एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। हिरव्या लसणाचे आयते खायला खूप चविष्ट असे वाटतात आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला हिरव्या लसणाचा पाला पाहायला मिळतो। पण मी सहजच आता मार्केटमध्ये गेली होती तर मला दिसला म्हणून मी मग घेऊनच आली, कारण मला खूप आवडतात हे हिरव्या लसणाचे आयते। 2 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं आणि त्यामध्ये आता हे वाटून घेतलेलं लसणाचं मिश्रण घालून घेतलं आहे। थोडं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सैलसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आयते तयार करण्यासाठी हे जे मिश्रण असते ना ते खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावं, एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तयार करावं लागते, तेव्हाच आयते छान तयार होतात। ह्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चवीला थोडी साखरसुद्धा घातली आहे। 1 टेबलस्पून पांढरे तीळसुद्धा घातलेले आहेत। सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण साखर आणि मीठ मुरल्या पाहिजे। तर 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण मी मुरू देण्यासाठी ठेवलेलं होतं। 15 मिनिटानंतर मी आता इथे आयते तयार करायला घेतलेले आहेत। तर नॉनस्टिकचा तवा मी वापरत आहे। तवा गरम करून घेतला, त्यावर तेल लावून घेतलेलं आहे। आयते तयार करताना तवा एकदम छान असा गरम झालेला पाहिजे, तेव्हाच हे आयते व्यवस्थित सुटतात, पटकन निघतात। वरून थोडं तेल लावून घेतलं आणि आता मी दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 मिनिटभर शिजवून घेत आहे। मस्त असे हे हिरव्या लसणाचे आयते तयार होतात। तुम्ही बघू शकता खूप छान जाळी आलेली आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। नुसतेच खाल्ले हे आयते गरम तरीही खूप चविष्ट असे वाटतात। हिरव्या लसणाच्या आयत्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया तशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।